तुमचं तत्वज्ञान आहे सगळं आयुष्याचं, याच्यातून असं दिसतंय की यामधूनच तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींशीही संबंध जोडले. हो. एका बाजूला सुरेश भट हे तुमच्या अगदी तरुण वयातले मित्र होते, दुसऱ्या बाजूला लता दिदींच्या कुटुंबाशी तुमचा निकटचा संबंध आहे, तिसऱ्या बाजूला अनेक महाराष्ट्रातले राजकारणी त्यांच्याशीही तुमचे निकटचे संबंध आहे. या संबंधाविषयी काय म्हणाल तुम्ही? नाही, माझा लताबाई किंवा सुरेशशी जो संबंध आहे तो सौहार्दाचा संबंध आहे. सुरेश माझ्याबरोबर कॉलेजच्या वयापासून होता आणि ते आम्ही एकमेकांचे फार चांगले मित्र होतो. तुम्ही जे बाकीचे लोक सांगितलेत त्यांचा संबंध माझा असा अंतरंग संबंधाचा नाही आहे, सौहार्दाचा नाही आहे. त्याचा संबंध त्यांच्या कामापुरता आणि कदाचित माझ्या कामापुरता एवढंच येतो. नरहर कुरुंदकरांशी तुमचं जिव्हाळ्याचं नातं फारच चांगलं. त्यांच्या संबंधाबद्दल काय म्हणाल? प्रश्नच नाही. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जे योगदान आहे ते जसं विनोबांचं आहे ते काही प्रमाणामध्ये नरहर कुरुंदकरांचं आहे. विचारामध्ये, विचार करण्यामध्ये, विचार मांडण्यामध्ये शिस्त त्या माणसाने मला आणून दिली, दाखवून दिली. तेव्हा मग मला तेवढं मला त्याला मान्य केलंच पाहिजे. कुठलाही विषय निघाला की त्याच्या अगदी मुलाशी जाऊन पोचण्याची त्याची प्रवृत्ती असायची आणि मग तो तिथून विश्लेषण करायला लागायचा. आपण किती वरवरचा विचार करतो, किती वरवरचे शेरे मारतो आपण आणि त्यालाच आपण आपली मतं समजतो. किती खोल जाता येणं शक्य आहे आपल्याला, किती सर्वांगीण विचार करता येणं शक्य आहे हे मला कुरुंदकरांच्या सहवासामध्ये शिकायला मिळालं. दुसऱ्या बाजूला सुरेश भट आणि लता दिदी यांच्याकडून शिकायला पेक्षा यांनी तुम्हाला काय दिलं? त्यांनी मला स्नेह दिला, याच्या पलीकडे मी काय, मला आनंद दिला. लता दिदी किंवा सुरेश भट यांच्या कलेनी जसा तुम्हाला आनंद दिला तसा मला आनंद आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. यांना माझ्याबद्दल आत्मीयता उत्पन्न झाली हे मी माझं भाग्य समजतो. तुम्हाला मला जी गोष्ट आवडलेली असते तेवढीच आपल्याला ती दिसलेली असते आवडण्यापुरती. त्या गोष्टीला अजून काही अंग असतात, अजून काही बाजू असतात, हे आपण त्या आवडीच्या ह्याच्यामुळे लक्षात घेत नाही. कधी कोणतीही गोष्ट स्वीकारायची झाली तर तिच्या सर्व बाजू लक्षात घेतल्यात तर त्या बाजूला न्याय देणं आपल्याला शक्य होईल. अनेकांतवाद हे सांगतो की तुमच्या लक्षात न आलेली जी बाजू आहे किंवा तुम्हाला नीट पाहता न आलेली जी बाजू आहे त्याच्यावर जी तुमची मतं अवलंबून असतात ती पुष्कळदा तुम्हाला तोंडशी पाडतात. म्हणून त्या शादवाद आणि अनेकांतवाद यांचाही माझ्या विचार करण्याच्या प्रक्रियेवर झालेला परिणाम मला तुमच्यासमोर मांडायचा आहे. या परिणामामुळेच तुमचे जे आज समाजातल्या विविध संस्था व्यक्तींशी संबंध आहे आणि एक दिसतं की नागपुरात आलं की राम शेवाळकर यांना भेटल्याशिवाय महाराष्ट्रातली मोठी माणसं मोठ्या संस्थांचे पदाधिकारी जात नाही. त्याचं सगळं कारण हे शक्य आहे, हे एक कारण आहे. पण त्या व्यतिरिक्त तुमची जाहीर जी प्रतिमा असेल त्या प्रतिमा वेगळ्या तुमच्या अंगाशी किंवा पैलूशी मी संबंध जोडलेला असतो, हेही महत्त्वाचं आहे. आणि तेवढं ते लक्षात ठेवतात आणि ते त्यांचं काही चूक नाही आहे. आता मी कोणाशीही समजा सौजन्याने वागलो, त्याचा त्यांच्या विचाराशी, मतांशी, विचारसरणीशी संबंध नसतो. माणूस माणसाला भेटतो असं आपण पाहतो आणि ती भेट मला अतिशय महत्त्वाची वाटते. माफ करा, मी असं मानतो की ही जी मतं आहेत ज्याच्यामुळं आपण एकमेकांमध्ये विनाकारण वैमनस्य पत्करतो ती हंगामी स्वरूपाची असतात. मतं ही हंगामी स्वरूपाची हो, असतात, पटपट बदलतात. पण सर या मतांमुळे लढाया झाल्या आहेत, क्रांती झाली आहे, एकूण देश उद्ध्वस्त झालेत किंवा उभे राहिले, मग त्या मतांना तुम्ही हंगामी कसं म्हणता? ते मतांमुळे झालेलं नाही आहे, ते विचारांमुळे झालेलं आहे. अमुक चांगलं आहे हे माझं मत आहे, प्रत्येकाने चांगलं असावं हा माझा विचार आहे. ही मतं हंगामी असतात असं म्हणतो मी. ती जातात. आता तर आपण दर 5 वर्षांनी मतं बदलायला लागलो होतो, तेव्हा त्या अर्थाने मला म्हणायचं नाही. माणूस, मुक्तिबोधांच्या 2 ओळी मी नेहमी सांगत असतो, अत्यंत सोप्या आहेत. ते नवकवी असले तरी ते म्हणतात, 2 माणसांच्या भेटी किती अपूर्व सोहळा. 2 माणसं एकमेकांना भेटतच नाहीत, आपापली मतं घेऊन भेटतात, आपापले पूर्वग्रह घेऊन भेटतात, आपापली विचारसरणी घेऊन भेटतात, आपापला मुखवटा घेऊन भेटतात. त्या भेटी होतात, त्या मुखवट्यांच्या होतात, माणसं राहूनच जातात भुकेली. म्हणून मी तिकडे लक्ष देतो, हे आपण लक्षात घ्या. आणि माझ्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे.
मला सांगा, ही सगळी एवढी माणसं जोडणं, ही लोकप्रियता तुम्हाला मिळाली, राजकारणात का नाही पडला? कोण? तुम्ही. अजिबात मला मोह नव्हता. तुम्ही खासदार झाला असतात, आणखीन कुठे विधान परिषद, राज्यसभा कुठेही गेला असता. आताही मला जर तुम्ही आमंत्रण दिलं आणि आम्हीच दाखवलं तरी मी येणार नाही.